चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मदतीची गरज आहे सध्या. आपले सबस्क्रायबर वाढवायचे आहेत लवकरात लवकर. त्यामुळे काय होईल की आपण नवीन नवीन ब्लॉग बनवत जाऊ. तर बघत राहा पुढे ब्लॉग. आपण आलेलो आहे अंबरनाथ या ठिकाणी. तुम्ही बघू शकता की किती भाविकांची रांग आलेली. आज आषाढी एकादशी आहे. गर्दी. आता दर्शनाला थांबलो तर दर्शन होणारच नाही आमचं. त्यामुळे लांबूनच पाय पडतो. जमलं तर संध्याकाळी येऊ येताना. हा उपवास आहे तसं आमचा. खिचडी घेतले सोबत. आम्ही कुठे पोहोचलो आपण? बदलापूरला आलो पण एवढ्या लवकर पोहोचलो आम्ही. बदलापूरमध्ये पोहोचलो आम्ही. माईच्या घराजवळ आलो. ॲक्च्युली आम्हाला तिच्या घरी जायचं नव्हतं कारण खूप लेट होईल. पण आता प्रणितला उशीर होणार आहे. प्रणित अजून कुठे आम्ही कल्याणलाच नाही. मग त्याला यायला अजून पाऊस तास तरी लागेल. मग आम्हाला आता माईच्या घरी जावं लागेल. सरप्राईज असेल तिच्यासाठी. कोण अनुष्का? मी का? सेल्फी स्पॉट आहे आमचा. लिफ्ट 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 आहे 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 आहे. वाजत नाही. चेकिंगला चालू आहे. चेकिंगला पुढे कोटेश्वर काय पोच दिली. असं फोटो काढू का? लिफ्ट मध्ये आहोत आम्ही. कुठे दिसतोय का? आम्ही दिसतच फ्लॅश लाव ना, नाही. फ्लॅश लाव. माझा मी एकटी असेल तर मरे नक्षू. हो दिसलो दिसलो आम्ही दिसलो. चष्मा लिफ्ट मध्ये चक्क. पण लाईट आले मग लिफ्ट आली ना. मग ते मेन पॉवर हाऊस आता ना सप्लाय पॉवर हाऊस बंद होईल. मेन चालू होईल. उघडा आपण बाहेर तरी पडू. ओके तर आम्ही निघालो आता माईच्या घरातून डायरेक्ट कोंडेश्वर. अगो बाई माई रुसली कारण माईला चष्मा नाही आहे. स्टायलिश चष्मेश घालते. त्याच्यावरती घाला. त्याच्यावर घाला. अरे बापरे वा 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 काय दिसते. आणि दोघे जण चाललेत पुढे. अजून प्रणित नाही आले. प्रणितची वाट बघायची आम्हाला. थोडं पुढे जातो त्याच्यासाठी. चलो. मी का आपण काय हिरो बनून चाललो एवढे. आपण हिरो हिरोईन आहोत ना म्हणून. तिला तू आधी सांगितलं नाही काय? तिला मी बोलली होती पण तिने काही घातलंच नाही कपडे. भिजायचं नाही मग कशाला चालला तो? भिजण्यासाठी. पाऊस आला खूप जोराचा. मस्त मस्त वाव छान वाटते. भिजायचं नाही बोलून मॅडम एकट्याच भिजतायत. वा 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 भारी. अगं बाई 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 बाई. फुल आता सगळं पुढे चला माझी बॅग घ्या. माई माझी बॅग घे. ही बघ माझ्याकडे विचारायचं. हा चला निघालो आम्ही. निघालो मोरया.
कुठे कुठे चालली स्वारी? हा? काय डोंगर, काय पाऊस, सगळं मस्तीमध्ये. असंच ना हो? पाऊस आहे, पाऊस. एक विचित्र घटना घडली आमच्यासोबत. म्हणजे आम्ही विचार केला होता कोंडेश्वरला जायचा, पण तिथे नाकाबंदी आम्हाला जाऊ दिलं नाही. खूप पब्लिक होती आणि काहीतरी झालं होतं वाटतं तिथे त्याच्यामुळं. आणि काय माहिती काय प्रॉब्लेम झाला होता तिथे, काहीतरी असेल तर त्यांनी जाऊन दिलं नाही. संडेला जाऊन देत नाही, पाणी जास्त असेल तर. आम्ही आता दुसऱ्या धबधब्याकडे चाललोय, ज्याचं नाव आहे धनगर धबधबा, जे तिथून 20 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर आम्ही निघालो तिकडे. आमचं इकडे येणं व्यर्थ नाही गेलं, आम्ही चालले दुसऱ्या धबधब्याकडे. पोहोचलोय आम्ही. एरियाचं नाव माहिती नाहीये, पण धनगर धबधबा. किती बॅगी घेतल्या तुम्ही लोकांनी या? आणि आमची गाडी पुढे जाणार नाही, त्यामुळे गाडी इकडेच लावली आहे. आणि आम्ही सगळे चाललोय आता. चालत जायचं 10 मिनिटं लागतील. उद्या थोडी जायचं आपल्या स्कूलला. अरे पण मी काय बोलताय बाय? मी काय बोलताय बाला, माझं ऐका जरा. मी बॅग का घेतली माहिती आहे का? कारण मला ना आता तिकडे जायचं डायरेक्ट. हा ना, मग सकाळचं उठून मला हीच घेऊन जायचं नाही. ह्याला रातची तिकडे नाईटला तीच बॅग घेऊन जायचं आहे. आता बोला. सकाळपासून सांगणार, सांगून तर आम्हाला इकडे यायला आधी सगळ्यांनी मना केलं. पोलीस उभे होते तिकडे. पोलीस सगळे त्या कोंडेश्वरच्या लाईनला उभे होते. त्यानंतर मग ते एका रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे धबधबा आहे, धनगर धबधबा, तिकडे जा. तर आम्ही सध्या आलेलो आहे. बघू शकता तुम्ही, झाडं दिसू किती मस्त क्लायमेट बघा. बापरे, बघू शकता तुम्ही. आम्हाला आधी वाटलं हेच असेल जिथे आम्ही चाललोय, पण हे नाहीये. हे तर छोटं डॅम आहे ना, नदीसारखं. आम्हाला हाँ नहीं इधर नहीं. अभी फिलहाल हमको उधर जाने का है, वो साइड में ही किधर.
माईला काय सापडलं आता? आमच्या गावाला याला खुबे म्हणतात ना. आम्ही खातो गावाला, पण आमच्या तिकडे नगर आणि पुण्याला याला काय म्हणतात? गोगल काय म्हणतात ते लोक पागल आहेत. गोगल काय म्हणतात? ह्याच्यात जे मजा आहे ती त्यांना काय माहिती. तर अजून पुढे जायचंय आम्हाला. चला जाऊया. अरे काम कर, तुझा मोबाईल ठेवून आपण गप ना. अवी उचला दगड. अवी तर सगळ्यात भीती आहे. मोठे सफेद हा, मोठी उचल लय त्याला आम्ही मोठे बोलतो गावाला. अजून एक आहे, अजून एक आहे. हे याच्यामध्ये पण आहे. तो बघ, तसं नाही धरत. तसं नाही झालं, कायला काय असं दाब त्याला. अरे तो हे साप आहे गप्पे साप नसतो त्याच्यात. अरे ती चप्पल दे ना, स्लीपर. असं नको करू. पाणी कमी करतो. अरे अरे घे शूज मध्ये घे, शूज मध्ये घे त्याला. असं नाही, हा असा दाबायचा. मग दोन्ही साईडने धरा. हे तो मेला. नाही मेला. अरे मेला रे, मेला मोठे असतो रे, रे, ते मेला रे. पकडायचं, खायचा नसतो तो. नको नको जीव गेला रे. आपण दुसरा घेऊ तिकडून. दुसरा ह्याच्यामध्ये पण इथून बुडबुडे निघाले होते मग. काय नको तो चला जाऊ दे. जाऊ दे, त्याचा जीव घेतला उगाच. खेकडे पकडता सुद्धा येत नाही बाबू तुला. तू रायगडचा असून काय फायदा नाही. अरे तो बारीक होता. हा पण बघ ना, भेटलं याचा अर्थ पुढे आपल्याला खेकडे भेटणार आहेत. चला चला लवकर प्रणित. अरे आता नाही भेटणार बाबा खेकडे. भाऊ चला. अरे प्रणित कुठे चाललाय? हा, उचला उचला. हर हर महादेव. इकडे बघा आता किती पब्लिक झाली हवी आपल्या मागणं. शेवलं शेवलं. बापरे, चढायच्या आम्हाला वाटलं काय? हो बाबा, फायनली पोहोचलो. चला ठेवू ना, कोणतरी बसेल बाबूला. हाय फ्रेंड्स, फायनली आपण पोहोचलेलो आहोत धनगर धबधब्यावर. बघा किती मस्त क्लायमेट. फुल क्राऊड. वडापाव टाइम, वडापाव टाइम. पब्लिक देखो यहाँ पे. बाप रे, जबरदस्त. सगळे कोंडेश्वरवाले इकडेच आलेले आहेत आणि इकडे डान्स चालू आहे. धडक 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 धडक. बघा कसे खातात ते हावरे. सकाळपासून जेवले नाही लोक. अक्षयने नाश्ता केला होता सकाळी.
यांनी नाही केला नाश्ता. हिचा आज उपवास आहे. पोहोचलो आहोत आम्ही आणि खूप मस्त आहे इकडे. असं वाटलं बरं झालं इकडे आलो ना. ते थोडं डेंजर आहे पण इकडे खूप पब्लिक आहे. सगळी पब्लिक इकडे झाली तिकडे जाणारी आणि खूप मजा येते. अजून तर आम्हाला पाण्यामध्ये जायचं. आम्ही गेलो नाही आहोत कारण भूक लागली आणि मग आम्ही जाऊ पाण्यामध्ये भिजायला. घरी जायचंय. त्या आधी तिथे मध्ये आपल्या नदी दिसली होती. त्या नदीकाठी जायचं, थोडं भिजायचं, मग तिथून घरी जाऊ. आणि पाऊस आलाय, खूप मजा येते त्याच्यामुळं आणि प्रेशर वाढलाय पावसाचं, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल घरी. तर चला जाऊया. मला दाखवा. अरे ही अजून खेळते. हिच्याकडे बघा अजून खेळते. आता प्रदीप पण खेळतोय अजून. आम्ही एकदम वरपर्यंत गेलो होतो. खूप मजा आली तिकडे पण प्रेशर वाढल्यामुळे आम्हाला खाली यावं लागलं. पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे आम्हाला खाली यावं लागलं. आलो मस्त आम्ही खेळून. अजून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे पण आधी चहा पिऊन घेतो मग जाऊ पुढे. आता आमचा चालू आहे चहा. माझा संपलेला आहे. बाकीच्यांच्या होतोय आणि बाबू पण प्यायला. आता इथून जाऊ आम्ही घरी. मस्त पाऊस येतो. इतकी मजा केली ना की उद्या आजारी पडणार ना सगळे. घरं छान आहेत ना. कोणतं गाव आहे हे? धनगरवाडा आहे. पैसे द्या ना. पैसे द्या ना. पैसे दे. कायचे पैसे? दे. कायचे पैसे? बाई. अरे पण कायचे पैसे द्यायचे तुला? पैसे दे. कायचे पैसे. पैसे दे. आता निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय. बुजगाव ना बघा. जादू जादू. चला 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 हा गेट बघू शकता तुम्ही. इतका प्रोटेक्टेड आहे ना की शेतामध्ये कोणी जाऊच शकत नाहीये. थांबा मी तुम्हाला दाखवते किती प्रोटेक्टेड गेट आहे. हे बघा. तुम्हाला जायचं असेल तर गेट उघडून जावं लागेल. टाळ सुद्धा मारलेला आहे गेटला. गेट उघडायचा, टाळ उघडायचा आणि मग जायचं आतमध्ये. आजूबाजूने कोणी जाऊ नये. गेले चला. त्या वॉटरफॉलकडे जाण्याआधी एक गाव लागतं जे तुम्ही बघितलं असणार. ते खूप सुंदर गाव आहे. जुन्या काळातली घरं आहेत तिकडे तशी. आणि आता तर आमच्या गावी अजिबात अशी गावं राहिली नाही. घरं राहिलेली नाही आहेत. पहिला तशी होती. तर खूप छान गाव आहे ते. एकदम मस्त आहे. आदिवासी समाज आहे वाटतं. पाऊस चालू झालाय परत. आणि आमचे कपल राहिलेत मागे. दिसत सुद्धा नाही आहेत. कुठे आहेत अजून? ब्लॉगला व्ह्यूज नाही आले तर काय? युट्यूब बंद.
चला तर निरोप घ्यायची वेळ आली आता आम्ही निघतो घरी जायला उशीर होतोय. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.